तुम्ही? हो, बानूला भेटायला आलो होतो. हाय की. बानू, बानू, बाहेर ये. तुम्ही हात आम्ही नेवासेला चाललो. आता पुन्हा इथे कधी येणं होईल ठाऊक नाही. म्हटलं तुला भेटून जावं. तुम्ही हात याल असं कधी वाटलं नव्हतं बघा. अगं का नाही येणार? आमचा काही तुझ्या राग नाही. वय पर महाळ 27 हाय नव. तुम्ही हात आला हाय साहित्यासनी ठाव पडलं तर मलाच ऐकून घ्यावं लागेल. असं होणार नाही. कशावरनं? मी सांगते, असं नाही होणार. मला कारण नाही सांगता येणार, पण तिला तिच्या चुका कळाल्या आहेत. मला नाही वाटत तसं. मी अभि आता गडावर येऊन गेले, समज बघितलं. काय बी बदल झालेला नाही त्यांच्यात. त्या अगदी होत्या तशाच आहेत. बानू, श्री खंडेराय गडावर परत आले आहेत. तुम्ही दोघींनी एकत्र प्रार्थना केली म्हणून हे शक्य झाले. आता म्हाळसा अशी वेळ पुन्हा येऊन देणार नाही याची मला खात्री आहे. तुम्हासनी वाटतं हाय नव, मग चांगलं आहे. मी आता अजून काय बोलू यावर. तुम्ही पहिल्यांदाच घरला आला आहेस. काय करू तुमच्यासाठी? काही नको. असं कसं? काहीतरी घ्यायलाच पाहिजे. वय नाही नाही, खरंच काही नकोय. मी इथे बानूची क्षमा मागायला आले आहे. अव असं काय बोलताय साजी? खरंच खरंच सांगते मी. आजवर लेकीच्या प्रेमापोटी मी तुझा द्वेष केला, तुझा राग केला, तुला अपशब्द बोलले. मी चुकले. अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेसा, वयानं आणि मानानं बी. तेव्हा तुम्ही असं काय बी करू नका जी. नाही, आधी तू मला सांग की तुझा माझ्यावरचा राग गेला म्हणून, तरच मला बरं वाटेल. नाहीतर ही सल आयुष्यभर मनात राहील. मला खरंच तुमच्याबद्दल काय बी राग नाही बघा. खरंच? वय आता मरण जरी आलं तरी सुखाने सामोरी जाईल. अहो असं कशापाई म्हणतायसा? अहो माझं आयुष्य बी तुम्हासनी मिळू द्याजी. तुम्ही दोघी बोललात हे पाहून खूप बरं वाटलं. आता आम्हाला निघायला हवं. खूप दूरचा प्रवास आहे. वयस थांबाजी. गंगे हळदी कुंकाचं घे जा. आणि बेगी बेगी चल. येते मी.
माते. गणेश तू बरं झालं तू आलास. तुझ्याशी निवांतपणे बोलणंच झालं नाही. मला ठाऊक आहे, पण आता तुला कसं वाटतं आहे? कैलासातल्या आठवणी ताज्या झाल्या. सगळं स्वच्छ दिसत आहे. आता मनात कोणतीही शंका असूच शकत नाही. खरंच आता तर तू कोण आहेस हेही मला कळलं आहे. गणेश, तू मातेसाठी किती केलंस. तू नसतास तर माणसं एकटी राहिली असती. माते, मी तुझ्या सोबत आधीही होतो, आत्ताही आहे आणि नंतरही असेन. गणेश, तू, श्री महालक्ष्मी देवी, श्री विष्णू, नारद मुनी, नंदी, तुम्हा सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतले, सहाय्य केले आहे मला. ते स्वाभाविकच होतं. आता तुला भानूबद्दल राग नाही ना? गणेश, आता मला राग कसला असेल. ती तर माझी सखी आहे. मग तू तिला कधी स्वीकारणार? मी जर तिच्याशी प्रेमाने वागले तर सत्य समजण्यासाठी जी आकांक्षा आहे ती तिची नाहीशी होईल. जसा मी संघर्ष केला तसा तिनेही करावा आणि सत्य काय आहे हे समजून घ्यावं असं मला वाटतं. हा निर्णय योग्य आहे. त्यासाठी मला तुझे सहाय्य हवे आहे. मी सदैव तयार आहे. शुभम भवतु. देवा, या आत याची. देवा, किती दिवसानं दर्शन झालं जी. होय रंगा, मला देखील तुम्हा सर्वांची आठवण येतच होती. देवा, मला तुम्हासनी काही सांगायचं आहे. जेव्हा आत्ताच आला आहे ती तेव्हा उगाच असती काय बाय सांगत बसू नका. तुझंच नाव सांगायचं आहे. काय झालं? देवा, देवींनी बानूला गडावर अवतान धाडलं. बानू गडावर आली बी, पण आल्यापासून धड काय बोले ना. काय झालंय काय? हा, बरं झालं तू बोललीच. आले तर ना काय काय बोल ना ती. बानूला म्हाळसेने स्वतः भोजन वाढलं. तिला एकांतात भेटली देखील, परंतु त्या दोघींमध्ये काय घडलं हे मात्र कोणालाच ठाऊक नाही. बानू, आता तरी सांग, देव मोर आहे ती? देवाला आहेत. मी जेवण करायला घेते. तुम्ही या म्हणजे लवकर होईल समज. त्यासनी बोलू द्या जी. रंग्या, तू बी जाऊन वाईट जरा काम कर जा. चला सासूबाई, तुम्हाला काय वेगळं सांगायचं? हा देवा, ये तुझी. तुम्हाला जे जे आवडतंय का नाही ती समज करून घेतो यांच्याकडून. हा बरं, या. येते. ए चला चल. किती दिवसानं तुम्ही हाता आला आहात. होय, मला ठाऊक आहे, परंतु आलो हे महत्वाचं. वय
ह्या तर तुमच्या वाट्याकडे डोळं लावून बसले होते. बानू, तुझ्याकडे पाहून मला स्पष्ट असं जाणवतंय की तुला माझ्याशी बरंच काही बोलायचं आहे. आज मी केवळ तुझ्यासाठी आलो आहे. काही नाही. बानू, असं करून कसं चालेल? मनात काहीच ठेवू नकोस. बोल, म्हणजे मन मोकळं होईल. म्हाळसाताई म्हणल्या होत्या का एका मासाच्या आतमध्ये खरं काय आहे ते हुडकून समध्यासनी सांगत्याल म्हणून. पर आता 1 मास मी पुरा झाला. देवा, नक्की काय घडलं आहे? तुला काय वाटतं? मला कळत नाही. म्हाळसेने त्याबद्दल तुला काही सांगितलं आहे का? मला काय बी बोलायचं नाही देवा. म्हणजे तुम्हा दोघींमध्ये निश्चितच काहीतरी घडलं आहे. म्या तुम्हासनी उगा काय बाय सांगायचं आणि तंटा व्हायचं. मला तंटा न काय देवा. बानू, सांग. जर असं मनात ठेवलंस तर तुलाच त्याचा त्रास होईल आणि त्याविषयी तू दुसरं कोणाला सांगणार आहेस? ह्या चाहडी केली असं तर नाही होणार ना देवा. सांग. म्हाळसा देवींनी मला जेवायचं अवतान दिलं हे ऐकून मला बरं वाटलं, पण मनामध्ये धाकधूक होती. बानू, जे काही आहे ते स्पष्ट सांग. म्हाळसाताईंनी मला सांगितलं आहे का त्यांच्या परवानगीशिवाय गडावर यायचं नाही म्हणून. असं वारंवार घडेल हा समज तू तक्षणी मनातून काढून टाक, कारण असं घडणार नाही. म्हणजे यापुढे तुला माझ्या अनुमतीशिवाय गडावर पाऊल ठेवता येणार नाही बानू. मी सगळं विसरेन, तुझा स्वीकार करेन. हा समज तू तुझ्या मनातून पुसून टाक. मला तर वाटलं होतं का आता त्यासनी समज खरंच समजलं आहे तेव्हा त्या माझ्याशी बरं वागत्या, पर झालं उलटच. मला वाटलं की तुम्हा दोघींमधील वाद मिटला असेल, परंतु तसं मात्र काहीच दिसत नाही. तेव्हा आता या वेळेला माझी काही चूक नाही बघा. मला तर वाटतं आहे का मी त्यांच्यापासून दूर कुठंतरी डोंगरात जाऊन राहावं. नाही बा, आता तू कुठेही जायचं नाहीस. तसं नाही देवा, पर गेल्या वेळेला आमच्या दोघींमध्ये तंटा झाला आणि तुम्ही जेजुरी सोडून गेला. तुम्ही मलाच नावं ठेवत होत तेव्हा मला बी वाटायला लागलं होतं का माझीच चूक आहे. बानू, तू इतकं काही सहन केलं आहेस. आता माझ्यासाठी काही काळ इथे थांब. मला खात्री आहे की आता सर्व काही शुभ घडेल. म्या काय बोलत बसली. अहो, लय रात झाली आहे. म्या तुम्हासनी जेवाय वाढते. मी तुमचीच वाट पाहत होते. गडावरील सर्व कामं सुरळीत चालू आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो. परंतु देवी, आपण कोणत्या विचारात आहात? आज श्री खंडेराय बानूला भेटायला गेले आहेत. म्हाळसा देवींनी सांगितल्याप्रमाणे 15 केवळ 2दा श्री खंडेराय आणि बानू भेटू शकतात या वचनानुसार ते गेले आहेत. हो, श्री म्हाळसा देवींनी जाण्याआधी त्यांना थांबवलं देखील नाही. हो, कारण आता म्हाळसा देवींना सत्याची जाणीव आहे. हे सारं का घडतं आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि त्यांना हे कळण्यासाठी श्री खंडेरायांनी सहाय्य केलं होतंच. हो, आहे माझ्या स्मरणात. श्री म्हाळसा देवी एकांतात गेल्या होत्या तेव्हा श्री खंडेरायांनी त्यांना सहाय्य केलं होतं. आणि आता बानूला देखील सत्याची जाणीव व्हावी ह्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
आणि ह्या कार्यात आपल्याला देखील सहाय्य करावं लागेल. श्री म्हाळसा देवींच्या मनात नेमकं काय चालू आहे ते आपल्याला लवकरच कळेल. परंतु आज श्री खंडेराय आणि बाणाईची भेट होत आहे, त्यामुळे बाणाईला सत्य कळण्याच्या दृष्टीने निश्चितच काहीतरी घडेल असं मला वाटत आहे. स्वाभाविक आहे. श्री खंडेराय बानूचे देखील आराध्य आहेत, त्यामुळे बानूला देखील त्यांच्याकडून सहाय्य होणं स्वाभाविक आहे. होय, त्यात काही अयोग्य आहे असं मला नाही वाटत. जसं एखाद्या शिष्याला त्याच्या गुरुकडून मार्गदर्शन मिळतं, तसंच श्री खंडेरायांकडून बाणाईला देखील तिच्या आत्मज्ञानासाठी काही गोष्टी निश्चितच कळतील. मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की ते काय आहे हे आपल्याला देखील कळायला हवं, कारण प्रसंगी आपल्याला देखील तिला सहाय्य करावं लागेल. हो, त्याविषयी आपल्याला श्री म्हाळसा देवींशी चर्चा करावी लागेल. हो, आपण चर्चा करू, त्यातून आपल्याला मार्गही मिळेल. परंतु त्याआधीच बाणाईचा आत्मज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा प्रवास हा सुरू झाला असेल. असं का वाटतं आहे तुम्हाला? आज अनेक दिवसांनंतर श्री खंडेराय आणि बाणाई यांची भेट होत आहे. बाणाईच्या मनात अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तिला मिळाली नाही. आज भेट झाल्यावर श्री खंडेरायांकडे तिच्या मनात जे काही आहे ते सगळं ती विचारेल. परंतु ती कोण आहे याबद्दल ती त्यांना थेट विचारणार नाही. मी असं म्हणतच नाहीये. मी केवळ इतकंच म्हणालो की बाणाईला सत्य कळण्याच्या दृष्टीने जसे आपण प्रयत्न करत आहोत, तसे ती स्वतः देखील सत्य कळण्याच्या दृष्टीने विचार करत असेल. आणि श्री खंडेरायांनी सहाय्य केल्यामुळे तिच्या आत्मज्ञानाचा, तिच्या साक्षात्काराचा हा क्षण अधिक जवळ येऊ शकतो. बानू, तुला आत्मज्ञान व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्न करणार आहेत. वरवर जरी सगळ्यांना असं दिसलं की मी तुझ्याशी कठोरपणे वागतेय, तरी ते का हे तुला आज कळणार नाही. केवळ तुला लवकरात लवकर हे सारं कळावं म्हणून मी असं करते आहे. आज तुझी आणि यांची भेट झाली आहे. इतक्या दिवसांनी तुझी आणि यांची भेट झाली आहे म्हटल्यावर तुझ्या मनात जे जे काही आहे ते तू यांच्याशी बोलणार. प्रसंगी यांच्याकडून सहाय्य देखील मागणार. अर्थातच तुला हे त्यासाठी मार्गदर्शनही करतील, पण तुझे ध्यान विचलित होता कामा नये. तू एकाग्र चित्तेने आता तुझं मार्गक्रमण करायला हवं, आणि त्यासाठी मला तुझी परीक्षा घ्यावी लागेल. मला त्या मार्गात काही अडथळे आणावे लागतील, पण ते तुझ्याच भल्यासाठी. तुझं चित्त त्यामुळे विचलित व्हायला नको म्हणून ही परीक्षा आहे बानू. माधवी, देवी, देवी तुम्ही मला हाक मारलीत? हो. तुम्हाला काही हवं आहे का? नाही, मला काही नकोय, पण एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी मी तुला बोलवलंय. सांगा देवी, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? माधवी, चौडप्पांना माझा निरोप दे की त्यांच्यावर मला एक महत्वाचे कार्य सोपवायचे आहे, म्हणून मी त्यांना बोलावले आहे. चौडप्पांना? हो. देवींच्या घोषणेच्या संदर्भात तर काही नसेल ना? पण हे मला कसं कळणार? मला तर हे जाणून घ्यायचं आहे. काय करावं? काय झालं माधवी? कसला विचार करतेस? देवी, तात्काळ काही कार्य असेल तर मला सांगा ना, हवं तर. नाही म्हणजे मी सांगते, तुम्हाला त्रास नको म्हणून. हवं तर मी देते निरोप त्यांना. तुला सगळं काही जाणून घेण्याची ओढ लागली आहे हे मला ठाऊक आहे. वेळ आली की तुला ते कळेलच, पण आता तू माझं कार्य पूर्ण कर. होय देवी. बानू, आता तुझ्या परीक्षेसाठी सिद्ध हो.